राहुरी फॅक्टरी येथे एका खासगी घराचा जुना स्लॅब काढत असताना अपघात होऊन कामगार जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागरिकांच्या मदतीने राहुरी फॅक्टरी येथील ओमकार हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल करण्यात आले। राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन कामगारांची विचारपूस केली। त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष गणेश भालके आदींसह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राहुरी फॅक्टरी येथील ओमकार हॉस्पिटलमध्ये जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व बांधकाम कामगार मंडळाकडून काही मदत देता येईल का याची चौकशी केली असता काही कामगारांचे कार्ड नूतनीकरण नसल्याचे समजल्याने ढूस म्हणाले की आम्ही कामगारांना वारंवार सांगत आलो आहोत की बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करत असताना फक्त सुरक्षा साहित्य पेटी हे कामगारांचे ध्येय नसून कामगारांची ओळखपत्र वेळोवेळी नूतनीकरण करणे गरजेचे आहे। जर कामगारांचे ओळखपत्र नूतनीकरण झालेले असेल तरच त्यांना शासनाची मदत मिळू शकते। त्यामुळे कामगारांनी हलगर्जीपणा न करता कामगार मंडळाकडे स्वतःची नोंद झाल्यानंतर प्रतिवर्षी त्या कारणाचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे। कधी कोणाचा अपघात होईल हे सांगता येत नाही, म्हणून स्वतःच्या नोंदी अद्ययावत ठेवा व काम करत असताना सर्व प्रकारच्या सुरक्षा साहित्याचा वापर करा, असे प्रतिपादन प्रसंगी ढूस यांनी केले। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय सरोदे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।